मित्रांनो नमस्कार। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। सर्व प्रशिक्षणार्थ्यांचा एक सगळ्यात मोठा प्रश्न होता की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांनी जे प्रशिक्षण घेतलंय त्या प्रशिक्षणार्थ्यांचं पेमेंट कधी होईल हा सर्वात मोठा प्रश्न प्रत्येक व्हिडिओच्या कमेंटमध्ये आहे। तर यावरती माननीय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सहाय्यक संघटनेचे कार्याध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांनी मागील गेल्या 3 दिवस महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विभागाचं जे आयुक्त कार्यालय आहे तिथे जाऊन स्वतः ठाण मांडून बसून या प्रशिक्षणार्थ्यांचे पेमेंटचा विषय कसा मार्गी लावता येईल हे पाहिलं। आणि गेल्या 3 दिवसापासून या कार्यालयातील अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील यांना धारेवरती धरून प्रशिक्षणार्थ्यांचे पेमेंट लवकरात लवकर द्या यासाठी त्यांची अक्षरशः अधिकाऱ्यांसोबत तुतुमय सुद्धा झाली। आणि यातच फळ म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील कार्यरत असणाऱ्या अनेक प्रशिक्षणार्थ्यांचे आज पेमेंट झालेले आहेत। आता त्या प्रशिक्षणार्थ्यांचे पेमेंट झालेले नाहीत, त्यांनी घाबरून जायची काही गरज नाही। पुढील 2 ते 3 दिवसात राहिलेल्या सुद्धा प्रशिक्षणार्थ्यांची पेमेंट होणार आहेत। माननीय बालाजी पाटील चाकूरकर साहेब हे स्वतः आयुक्त कार्यालयात बसून होते। ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी त्यांना त्यांचे इनवॉइस नंबर पाठवले त्या प्रशिक्षणार्थ्यांचे पेमेंट लगेच काही मिनिटात तासात माननीय बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांच्या पुढाकाराने त्यांच्या अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत। आता ज्या प्रशिक्षणार्थ्यांचे पेमेंट अद्याप झालेले नाहीत, काही जिल्ह्यातील काही तालुक्यातील अनेक आस्थापना आहेत त्यांचे पेमेंट झालेले नाहीत, तर ते पेमेंट सुद्धा पुढील 2 ते 3 दिवसात अकाउंटवरती जमा होतील असा शब्द माननीय बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांनी दिला आहे। त्यामुळे संपूर्ण प्रशिक्षणार्थ्यांच्या वतीने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील काम करणाऱ्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांच्या वतीने पुन्हा एकदा मी बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी हा पुढाकार घेतला आणि प्रशिक्षणार्थ्यांचे पेमेंटचा प्रश्न सध्या तरी मार्गी लागलाय। आता प्रशिक्षणार्थ्यांच्या पेमेंटसाठी अडथळा कुठे निर्माण होत होता हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण फेब्रुवारी महिन्याचे जे पेमेंट होतं ते अनेक ज्या आस्थापना आहेत त्यांनी ते पेमेंट अप्रूव्हलसाठी पाठवलं होतं, पण ते आधार व्हेरिफिकेशनची प्रोसेस आल्यामुळे त्यांनी ते रिजेक्ट केलं आणि त्यानंतर अनेक प्रशिक्षणार्थ्यांनी त्यांची प्रोफाईल पूर्णपणे अपडेट केली नाही, त्याच्यामुळे ते पेमेंट झालं नाही आणि पुढील महिन्याची पेमेंट ही त्याच्यामुळेच रखडली आहे। जिल्ह्यातील आस्थापना असतील ज्यांची पेमेंट झालेली नाही त्यांना सुद्धा आयुक्त कार्यालयाकडून जिल्ह्याच्या कौशल्य विभागाच्या कार्यालयांना आदेश देण्यात आले आहेत आणि लवकरात लवकर यांचे पेमेंटचा विषय मार्गी लावा असं सांगण्यात आलं आहे। त्यामुळे कोणत्याच प्रशिक्षणार्थ्यांचे पेमेंट राहणार नाहीत, फक्त 2-3 दिवस लागतील, काहीला 8 दिवस लागतील, पण ह्या महिन्यात प्रशिक्षणार्थ्यांचे पेमेंट नक्की होतील। आता पुढचा मुद्दा आहे की 19 तारखेला होणारा बोंबाबोंब मोर्चा जो छत्रपती संभाजीनगरमध्ये माननीय बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांनी त्यांच्या नेतृत्वात आयोजित केला आहे। तर या मोर्चासाठी प्रशिक्षणार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं हीच सर्वांना विनंती आहे। हीच अपडेट ह्या व्हिडिओमध्ये द्यायची होती। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा, म्हणजे प्रशिक्षणार्थ्यांना त्यांच्या पेमेंटचा प्रश्न कुठपर्यंत आलाय आणि पेमेंटचा प्रश्न सुटलाय का हा प्रश्न नक्कीच मिळेल। पुन्हा एकदा व्हिडिओच्या शेवटी सुद्धा सांगतो, माननीय बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांनी प्रशिक्षणार्थ्यांच्या पेमेंटसाठी जे कष्ट घेतले त्यासाठी त्यांचे मनापासून आभार। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबू, भेटू नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।